नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता पगार थेट 69,000 सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य. सरकारने कर्मचारी हिताचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसापासून वाढीव वेतन लागू होण्याची वाट पाहत आहेत. झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनेने सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ती मागणी पूर्ण झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांची होणार आहे चांदीत चांदी. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून 69,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. 28 ते 30 एप्रिल रोजी झाली महत्त्वाची बैठक. या बैठकीत 36 लाख कर्मचारी आणि लाखो पेन्शनधारकांच्या वेतन रचनेतील बदलांवर चर्चा झाली. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की जर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होईल. याचा अर्थ सध्या 9,000 पेन्शन घेणाऱ्यांना जवळपास 34,000पर्यंत रक्कम मिळू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थितीत मोठा फरक पडणार आहे. वाढलेला पगार म्हणजे वाढलेली खरेदी क्षमता आणि चांगली जीवनशैली असा याचा अर्थ होतो. त्यामुळे सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय गेम चेंजर ठरणार आहे.